मोबाईल मध्ये गुंतलेली असायची आणि दररोज आजी तिला शांतपणे बघायची. पिहू, आज मी तुला एक गोष्ट सांगू का ग? आजी, परत मोबाईलचीच गोष्ट का? हो, कारण काही गोष्टी आपल्याला विचार करायला शिकवतात. पिहूने गोष्ट ऐकली, पण तिचा विश्वास मोबाईलवरच जास्त होता. त्याच वेळी दमदार जंगलात वाघोबा आणि त्याचा नातू बबलू राहत होते. बबलू एकदा एका आजीने आणि तिच्या भोपळ्याने मला फसवले होते. भोपळा, वाघ भाज्यांना घाबरतात का? बबलू, कोणालाही कमी लेखू नकोस. बबलूने ऐकलं, पण विश्वास ठेवला नाही. त्या दिवशी पिहू जंगलामध्ये फिरायला जाण्यासाठी तयारी करत होती. पिहू, बाहेर जाताना गोष्टी नेहमी लक्षात ठेव. काय आजी? कधी कधी या फोनच्या जागी तुझं डोकं तर वापरून बघ. तू काळजी नको करूस आजी, माझा फोन कधीच बंद नाही पडत. मोबाईलवर विश्वास ठेवत पिहू घराबाहेर पडली. पिहू जंगलात आली. ती फोटो काढण्यात आणि मोबाईल पाहण्यात ती गुंतलेली होती. आणि अचानक दोघांच्या वाटा समोरासमोर आल्या. नकोस, आधी मी या बघते काय करायचे ते. वाघाला 5 सेकंदात कसं घाबरायचं. सीन नाही. हे वाक्य ऐकायला मजेशीर वाटते, पण खऱ्या आयुष्यात वाघ समोर आला तर 5 सेकंदात त्याला घाबरवणं अशक्यच आहे. जवळ नकोस, मला पण आधी ॲपवर पाहू दे काय करायचंय ते.
आणि ती खूप कामाला आली. आम्ही वाघ भुकेलेला सुद्धा शिकार करत नाही. आम्ही गरजेनुसारच वागतो आणि आम्ही बदलू शकतो. तू माझ्या गोष्टीच्या वाघासारखा नाहीस. तो माझा आजोबा होता. गोष्टी आम्हाला भयानक दाखवतात, पण खरं तर समजूतदारपणाने सगळे बदलू शकतात. मग आपण मित्र होऊया का? मित्र? हो. मी तुला माझा सोशल मीडिया आयडी देते. माझ्याकडे सोशल मीडिया आयडी नाही, पण आपण एक सेल्फी घेऊया. लक्षात ठेव, जंगलात गोंगाट करू नका. शांत राहायला या. जेव्हा आपण एकमेकांना समजतो तेव्हा भीती मैत्रीत बदलते. पण जर स्पष्ट पाहिलं तर माणूस आणि वाघ सुद्धा बदलू शकतात.